एकदा हे मैसूर पाक केला ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते। नमस्कार, मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण हलवाई स्टाईल परफेक्ट मैसूर पाक घरी कसा करायचा ते बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मी त्यासाठी कढई घेतली, गॅस ऑन करून घेतलाय। कढईमध्ये मी 1.5 कप तेल टाकले आणि अर्धा कप तूप टाकले। हे दोन्ही पण आपल्याला छान असं कडक तेल गरम करून घ्यायचे। आता मी छान गरम करून घेत आहे। तुम्ही बघू शकता, हवं तर तुम्ही हे मैसूर पाक पूर्ण तेलामध्ये पण करू शकता, पूर्ण तुपामध्ये पण करू शकता, तुमच्या चॉईसनुसार। आता बघा, तुम्ही तेल छान गरम झाले। आता मी कढई साईडला ठेवून देते आणि त्याच गॅसवर दुसरी कढई ठेवून देते। आता त्या कढईमध्ये एकूण 1.5 कप साखर ॲड करणार आहे मी। आता 1.5 कप साखर घेतली तर मी बेसन पण 1.5 कप घेणार आहे। आता 1 कपला थोडं कमी पाणी मी ॲड केले आणि आता छान मिक्स करून घेते। आपल्याला चासणी जास्त घट्ट नाही करायची आहे। आता मी ज्या टीनमध्ये मैसूर पाक सेट करायचा ना, त्या टीनला थोडा बटर पेपर लावून घेतला आहे, म्हणजे आपला मैसूर पाक इझिली बाहेर येईल। हे बघा, चासणीला छान उकळी आलेली आहे। चासणी जास्त घट्ट नाही करायची, मी रिपीट सांगते। चासणी जर तुम्ही जास्त घट्ट केली तर तुमचा मैसूर पाक कडक होईल। हे बघा, मी जवळून दाखवते तुम्हाला। हलका हलका तार पाहिजे आपल्याला। हे बघा, मस्त तार आलेला आहे। चासणी परफेक्ट तयार झाली आहे। आता मी ही चासणी तयार झालेली, त्यामध्ये मी 1.5 कप बेसन घेतले। हे चाळणीनं चाळून घेतलेलं बेसन आहे। आता मी थोडं थोडं टाकते आणि छान मिक्स करते। त्यामध्ये बिलकुल गाठी होऊ द्यायच्या नाही, याची काळजी घ्यायची। गाठ जर झाली मध्ये तर परफेक्ट आपला मैसूर पाक होणार नाही। आता छान मिक्स करून घेत आहे मी। हे बघा, कलर पण छान आला आहे। आता हे थोडं राहिलेलं बेसन मी त्यामध्ये ॲड करते आणि परत छान मिक्स करून घेते। खूप छान मिक्स करायचं आहे आपल्याला, मध्ये गाठ बिलकुल होऊ द्यायची नाही। रिपीट मी गोष्टी सांगत आहे तुम्हाला। तुम्ही पूर्ण ही व्हिडिओ फॉलो करा, परफेक्ट मैसूर पाक होईल। हे बघा, मी कलरसाठी की नाही 2 चुटकी येलो कलर ॲड केलेला आहे। कलर पण खूप छान आला आहे। कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपलं मिश्रण कढईला लागणार नाही। हे बघा, मिश्रण खूप छान शिजत आहे। आपल्याला 2 ते 3 मिनिटाकरता असं शिजू द्यायचे। आता आपण जे तेल गरम केलं ना, ते पळी तेल आपल्याला त्या मिश्रणामध्ये ॲड करायचे। ते थोडं तेल टाकायचं, परत मिक्स करायचं, परत तेल टाकायचं, परत मिक्स करायचं। तेल टाकताना आपला गॅस फुल पाहिजे आणि कंटिन्यू हलवायचं, जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागणार नाही। तुम्ही बघू शकता, मिश्रण पण छान फुलते। हे बघा, मस्त असं एकदम स्मूथ असं मिश्रण तयार झाले। आता मी परत तेल टाकून घेते। बबल्स यायले तेल टाकताना, परत हलवून घेते। ही प्रोसेस कंटिन्यू करायची। मी तेल घेताना थोडं एक्स्ट्राचंच तेल घेतलं होतं, माझं तेल थोडं उरलेलं आहे। तुम्हाला जर वाटलं आता की तेल सुटायला लागलं, जेव्हा त्या मिश्रणाला तेल जर कढईमध्ये सुटलं ना, तर तुम्ही स्टॉप करा तिथं तेल। हे बघा, किती छान जाळी आली, कलर पण खूप छान आला आहे, मिश्रण पण छान फुलले। परत मी मिक्स करून घेते, परत हलवते। तुम्ही बघू शकता, मिश्रण खूप छान झाले, जाळी पण खूप मस्त आली, कलर पण एक नंबर आला आहे। परत मी थोडं तेल टाकते, कढईला तेल पण छान सुटलेलं आहे। परत मिक्स करून घेते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। वाव, खूप छान असा मैसूर पाक झाला आहे। आता मी की नाही त्या टीनमध्ये मैसूर पाक काढून घेते। हे बघा, कलर पण खूप छान झाला आहे। कंटिन्यू मैसूर पाक हलवत राहायचा आहे, जेणेकरून कढईला लागणार नाही। मी रिपीट गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। हे आता मी लेवल करून घेते त्या टीनमध्ये। तुम्ही बघू शकता, मिश्रण छान असं शिजत आहे, बबल्स आलेले आहेत। तर मी लेवल करून घेतली। आपल्याला 10 मिनिटानंतर काय करायचे, असे हलके काप करून घ्यायचे। तर हे बघा, मी कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करा।
10-15 मिनटानंतर आपण कट केले ना, ह्याला आपल्याला 20 ते 25 मिनटाकरता असं सोडायचे. खूप गरम आहे ते. आता मी काय करते, एक्स्ट्राचं तेल की नाही थोडं काढून घेते. थोडं एक्स्ट्राचं तेल आहे साईडनी, तर मी एका वाटीमध्ये काढून घेते. हे तेल काढलेलं मी साईडला ठेवून देते. हे बघा, आता मी एक ट्रेमध्ये 20 मिनटानंतर एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये मी टॅप केला आहे मैसूर पाक. तुम्ही बघू शकता खूप छान जाळी आलेली आहे, खूप मस्त कलर आला आहे. मी तुम्हाला सरळ करून दाखवते आणि एक तोडून दाखवते. वाव, खूप सुंदर आला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की फॉलो करा. वाव, तुम्हाला दुसरी एक मी वडी दाखवते. खूप सुंदर असा मस्त कलर आला आहे ना. आता बाहेरून आणायची गरजच नाही. परफेक्ट मैसूर पाक आता घरीच करायचा. खूप छान कलर आला आहे. मैसूर पाक पण खूप छान झाला आहे. आता मी हे ट्रेमध्ये काढून घेते. तुम्ही हव्यानुसार तुम्ही वड्या कट करू शकता. हे बघा, खूप छान कलर आला आहे. आता मी एक ट्रेमध्ये काढून घेते. वाव, मस्त मैसूर पाक झाला आहे. आता मी ते तेल घेतलं होतं ना, 1.5 कप तेल आणि अर्धा कप तूप, तर थोडं अर्धा कपला थोडं कमी तेल माझं उरलेलं आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. मैसूर पाक खूप छान झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा. असे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी नांदेडकर रेसिपीज या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.